In the previous video we have discussed change in potential energy. Potential energy मध्ये चेंज कधी होतं? ज्यावेळेला वर्क डन बाय द फोर्स असेल किंवा वर्क डन अगेन्स्ट द फोर्स असेल, बट द फोर्स मस्ट बी कॉन्झर्वेटिव्ह. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी चेंज होते. जर बॉडीची मोशन किंवा डिस्प्लेसमेंट अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर पोटेन्शियल एनर्जी वाढते, इन्क्रीज होते. जर बॉडीची डिस्प्लेसमेंट ही ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या सेम डिरेक्शनमध्ये असेल तर पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होते. म्हणजे अगेन्स्ट फोर्स पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीजेस, बाय द फोर्स पोटेन्शियल एनर्जी डिक्रीजेस. आणि आपण हा फॉर्म्युला बघितला होता, du इज इक्वल टू मायनस वेक्टर एफ डॉट वेक्टर ds और माइनस du is equal to vector f dot vector dx. This is conservative force. With the help of conservative force we define potential energy. जे आपण स्कूल लेवलमध्ये डेफिनेशन बघितलेली आहे ती बॉडीच्या पोझिशनमुळे, बॉडी ज्या ठिकाणी आहे त्या पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी कोणती असते हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, mgh म्हणतो आपण फॉर्म्युला. सो दिस इज द फॉर्म्युला. वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दिस इज mgh and that is the potential energy of the body at height h. तर आपण पोटेन्शियल एनर्जी ही अशी डिफाईन केलेली आहे बघा, इज द एनर्जी possessed by the body on account of its position. On account of its position. कायनेटिक एनर्जी आपण कशी डिफाईन करतो? एनर्जी possessed by the body due to its motion. तसं पोटेन्शियल एनर्जी ऑन द अकाउंट ऑफ इट्स पोझिशन, बाय व्हर्च्यू ऑफ पोझिशन ऑफ बॉडी. म्हणजे ग्राउंड लेवलला आपण पोटेन्शियल एनर्जी किती मानतो? तर पोटेन्शियल एनर्जी 0. आणि ज्यावेळेला बॉडी अप्पर साईडला असेल at some height h, then the potential energy is mgh. This is the work done against gravitational force in displacing the body through height h. So that force is conservative force. आणि म्हणून आपण पोटेन्शियल एनर्जी ही अशी डिफाईन करतो. तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्सची आपण एक्झाम्पल सुद्धा बघितली होती. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण प्रूव्ह केलंय, इट इज अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज ऑल्सो कॉन्झर्वेटिव्ह. आणि एक कॉन्सेप्ट बघितला होता आपण, क्लोज्ड पाथला वर्क डन अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, वर्क डन अगेन्स्ट कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, कॉन्झर्वेटिव्ह असेल तर वर्क डन इक्वल टू 0 अगेन्स्ट कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इक्वल टू 0. जर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स नॉन कॉन्झर्वेटिव्ह असेल, फोर्स समजा नॉन कॉन्झर्वेटिव्ह असेल तर वर्क डन 0 येणार नाही क्लोज्ड पाथला. क्लोज्ड पाथ म्हणजे डिस्प्लेसमेंट किती होते? वेक्टर एस 0 होतो. म्हणजे वर्क 0 आलं पाहिजे, कारण वर्क इज प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. पण डिस्प्लेसमेंट 0 असून सुद्धा वर्क 0 होत नाही इफ द फोर्स इज नॉन कॉन्झर्वेटिव्ह. हे स्टेटमेंट कंप्लीट लक्षात ठेवा. जर डिस्प्लेसमेंट 0 असेल तर आपण म्हणतो वर्क 0 आलं पाहिजे, कारण वर्क म्हणजे काय? प्रॉडक्ट आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा. मग डिस्प्लेसमेंट 0 असेल तर वर्क 0 आलं पाहिजे. पण वर्क हे कायम 0 येत नाही. when the force is non-conservative, in that case work is not equal to 0 around closed path. आता कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह मध्ये काय फरक आहे? तर नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स कोणते आहेत किंवा नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस डिफाईन कसे केले जातील? द वर्क डन बाय और अगेन्स्ट द फोर्स डिपेंड्स ऑन पाथ. कॉन्झर्वेटिव्ह मध्ये काय होतं? डज नॉट डिपेंड ऑन पाथ. देन द फोर्स इज सेड टू बी नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. डिपेंड्स ऑन पाथ, पाथवरती डिपेंड आहे. पाथ कसा असेल त्याप्रमाणे वर्क बदलणार आहे. आणि कॉन्झर्वेटिव्ह मध्ये काय होतं? पाथ कसाही असू देत, इनिशियल आणि फायनल पोझिशन, इनिशियल पोझिशन
आणि फायनल पोझिशन याच्यावरती डिपेंड होतं. इनिशियल अँड फायनल पोझिशन ह्या सेम राहिल्या तर वर्क कोणत्याही मार्गाने गेलात तरी सेम राहणार. सो वर्क डन बाय द फोर्स डिपेंड्स ऑन पाथ. द फोर्स इज सेड टू बी कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. द फोर्स इज सेड टू बी नॉन कॉन्झर्वेटिव्ह. आणि इंडिपेंडंट असेल तर कॉन्झर्वेटिव्ह. आता याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? फ्रिक्शनल फोर्स, टेन्शन इन द स्ट्रिंग. आपण काही मागे एक्झाम्पल सुद्धा मी सांगितली होती नॉन कॉन्झर्वेटिव्ह कोणते आहेत. तर फ्रिक्शनल फोर्स हे नॉन कॉन्झर्वेटिव्ह आहे. मग जर कॉन्झर्वेटिव्ह फोर्समध्ये वर्क डन बाय द फोर्स अलॉंग द क्लोज पाथ हे 0 येतं, तर फ्रिक्शनल फोर्समध्ये हे 0 येणार नाही. आपण बघितले mgh. सो दिस इज the body is taken upward. This is minus mgh. The body is taken from up to lower point. This is 0.1, 0.2, and this is again 0.2 to 0.1. This is plus mgh. So total work is 0. क्लोज पाथ म्हणजे काय? पुन्हा त्याच पोझिशनला यायचंय. 1 to 2 गेलंय, 2 to 1. दिस इज अ क्लोज पाथ. 1 पासून 2 पर्यंत, पुन्हा 2 पासून 1 पर्यंत. इथं टोटल वर्क डन 0 येतो कारण हा फोर्स कोणता होता? कॉन्झर्वेटिव्ह फोर्स होता. पण जर नॉन कॉन्झर्वेटिव्ह घेतला फोर्स तर क्लोज पाथला हे 0 येणार नाहीये. याचं एक एक्झाम्पल म्हणजे फ्रिक्शनल फोर्सवरनं पटकन समजेल हे. So this is the example of frictional force. Work done by or work done by the force or against the force. Force कुठला? Non-conservative is different for different paths. During the process of displacement, some work is converted into heat, sound, light along the path. म्हणजे काही भाग वर्कचा ज्या मार्गाने जाणार त्या मार्गाने वर्कचा काही भाग हा कन्वर्ट होतो लाईट मध्ये किंवा हीट मध्ये, आणि परत त्याच मार्गाने जर आला तर तो रिकवर होऊ शकत नाही. द वर्क डन बाय नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स अलॉंग द क्लोज पाथ इज नॉट इक्वल टू 0. हा डिफरन्स आहे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आणि नॉन कॉन्झर्वेटिव्ह मधला. तर याचं एक्झाम्पल आपण बघू शकतो. आता इथं 2 पोझिशन दाखवलेले आहेत. बॉडी ऑफ मास m ही 1 पासून 2 पर्यंत नेलेली आहे आणि या सरफेसवरती ही बॉडी इकडं नेलेली आहे, या बाजूला राईट डिरेक्शनला 1 to 2. फ्रिक्शनल फोर्स कुठं लागणार आहे? अपोजिट टू मोशन डिरेक्शन, अपोजिट टू डिरेक्शन ऑफ मोशन. सो इफ दिस इज फ्रिक्शनल फोर्स and this displacement is x, then work done by the frictional force. Work done by the frictional force. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघितला होता तसं आता इथं फ्रिक्शनल फोर्स. वर्क डन बाय द फ्रिक्शनल फोर्स. आता फ्रिक्शनल फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आहे या बाजूला, फ्रिक्शनल फोर्स या बाजूला आहे. सो देर इज अ मायनस साइन. Fs into displacement x. हे कोणत्या पोझिशनला मिळालं? 1 to 2 पोझिशन. आता आपल्याला 2 to 1 घ्यायचं आहे. 2 to 1 म्हणजे बॉडीची डिस्प्लेसमेंट आपण कशी करणार आहे? फ्रॉम 2 to 1. आता 2 to 1 घेणार आहे या वेळेला, तेव्हा फ्रिक्शनल फोर्स इथं लागणार आहे. मोशनच्या अपोजिट डिरेक्शनला फ्रिक्शनल फोर्स लागणार. 2 पासून 1 पर्यंत डिस्प्लेसमेंट किती झाली? x. वर्क डन काय होणार? Fs x. दोघांची पोझिशन बघा, दोघांची डिरेक्शन. Fs राईटला आहे, डिस्प्लेसमेंट लेफ्टला आहे. सो दिस टू आर इन अपोजिट डिरेक्शन म्हणजे cos 180 येतं. फोर्सचा फॉर्म्युला, वर्कचा फॉर्म्युला Fs cos थीटा. थीटाची व्हॅल्यू 180 झाली.
cos 180 म्हणजे -1. सो मायनस एफ आणि एक्स यांचा प्रॉडक्ट. सो फ्रिक्शनल फोर्स इंटू एक्स. सो टोटल वर्क डन काय येणार? टोटल वर्क डन इज दोन्ही पोझिशन मधलं टोटल वर्क डन दोन्ही ऍड करायचे -2 Fs विच इज नॉट इक्वल टू 0. हा क्लोज पाथ झालेला आहे का? हा क्लोज पाथ आहे. 1 to 2 गेलंय आणि 2 पासून पुन्हा 1 पर्यंत, म्हणजे हा क्लोज्ड पाथ झाला. क्लोज पाथला वर्क डन बाय फ्रिक्शनल फोर्स is not equal to 0. So this frictional force is non-conservative. Non-conservative कारण या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय झालेली आहे? डिस्प्लेसमेंट इज 0 कारण बॉडी पुन्हा त्याच पोझिशनला आलेली आहे. सो डिस्प्लेसमेंट इज 0 बट वर्क इज नॉट इक्वल टू 0. असं का झालं? तर फ्रिक्शनल फोर्स आहे, म्हणजे वर्क डन कोणत्या फोर्सच्या अगेन्स्ट होत आहे हे तुम्हाला बघितलं पाहिजे. नॉन कॉन्झर्वेटिव्ह आहे, क्लोज्ड पाथ आहे, डिस्प्लेसमेंट 0 होते पण वर्क 0 होत नाही, असं एक्झाम्पल. आता नेक्स्ट पार्ट जो आपण बघणार आहे तो वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स. आता कॉन्स्टंट फोर्स आणि व्हेरिएबल फोर्स असे दोन आपल्याला फॉर्म्युले मिळतील याच्यामध्ये. वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स जो आपल्याला ऑलरेडी माहीत झालेला आहे. व्हेक्टर एफ डॉट व्हेक्टर एस म्हणजे एफ एस कॉस थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन अप्लाइड फोर्स अँड डिस्प्लेसमेंट व्हेक्टर. हा फॉर्म्युला आपल्याला आता आपण वापरतोय तर तो फॉर्म्युला आपण कधी वापरू शकतो? ज्या वेळेला फोर्स हा कॉन्स्टंट असेल, म्हणजे समजा बॉडीची डिस्प्लेसमेंट ए पॉइंट पासून बी पॉइंटला बॉडी डिस्प्लेस झाली, इथून इथं डिस्प्लेस झालेली आहे, पण डिस्प्लेस करत असताना डिस्प्लेसमेंट होत असताना जर फोर्स हा कॉन्स्टंट लावत गेलेला असेल, फोर्सची व्हॅल्यू बदलणार नाही, म्हणजे ज्या फोर्सचं मॅग्निट्यूड सुरुवातीला होतं 2 न्यूटन, समजा हे मॅग्निट्यूड आहे, तर तेवढंच ते शेवटपर्यंत राहील. असं ज्या वेळेला फोर्स असेल, कॉन्स्टंट फोर्स असेल, त्याची डिरेक्शन सेम असणार आहे, तर तो फोर्स कॉन्स्टंट म्हणतो आपण. मॅग्निट्यूड सेम, डिरेक्शन सेम, देन इट इज अ कॉन्स्टंट फोर्स. तर या ठिकाणी वर्क किती झालेला आहे? तर तुम्ही हा फॉर्म्युला डायरेक्ट वापरू शकता. पण समजा पहिला द फोर्स आहे 2 न्यूटन, नंतर थोड्या डिस्टन्स गेल्यावरती फोर्स झालेला आहे 4 न्यूटन, नंतर परत पुढं डिस्टन्स थोडं हा ब्लॉक पुढे गेल्यानंतर परत 2 न्यूटन जर फोर्स झाला असेल तर फोर्स हा कॉन्स्टंट नाही आहे, व्हेरिएबल आहे. या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरता येत नाही. तर तुम्ही जो हा फॉर्म्युला पाठ केलेला आहे W इज इक्वल टू व्हेक्टर एफ डॉट व्हेक्टर एस that is Fs cos theta is applicable only when the force is constant. This formula is applicable only when vector F is constant and S is finite. Distance S is finite distance, not infinite, आणि F हे constant पाहिजे, तर तुम्ही हा फोर्स वापरू शकता, म्हणजे हा फॉर्म्युला वापरू शकता टू फाइंड आउट वर्क डन. पण जर फोर्स कॉन्स्टंट नसेल तर काय केलं जाईल? एक्झाम्पल्स ऑफ व्हेरिएबल फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज नॉट फायनाईट. म्हणजे फोर्स कॉन्स्टंट नाही आहे, फोर्स व्हेरिएबल फोर्स आहे. मग आपण वर्क कसं काढू शकतो? तर ते बघण्यापूर्वी व्हेरिएबल फोर्सचे आणि डिस्टन्स ज्याच्यामध्ये फायनाईट नाही आहे अशी काही एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती आहेत बघा डेली लाईफ मधले. when the object is lifted to very high, the object is lifted to very high distance, thousands of kilometers, the gravitational force may not remain constant because g goes on decreasing. म्हणजे आपण एखाद्या बॉडीला जर खूप उंचावर नेलं, खूप उंचावरती नेलं, तर या ठिकाणी जी ची व्हॅल्यू जी अर्थ वरती आहे
जी अर्थ सरफेस वरती किंवा अर्थच्या जवळ जीची जी व्हॅल्यू आहे, जी आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी घेतो, ती कदाचित खूप उंचावरती जे असेल, जी बॉडी असेल त्या ठिकाणी असणार नाहीये. माउंटन वरती जी ची व्हॅल्यू कमी होते. म्हणजे खूप वरच्या बाजूला जर ही बॉडी असेल, खूप हाय डिस्टन्सला, तर जी ची व्हॅल्यू ही कमी असते. जी गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे फोर्स काय झाला, हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय झाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज होत गेला, व्हेरी होत गेला. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स मे नॉट रिमेन कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशन, कारण जी ची व्हॅल्यूज बदलली, मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कॉन्स्टंट राहणार नाही. द सेकंड एक्झाम्पल इज viscous force. Viscous force acting on water drop when falling on the earth from cloud does not remain constant. म्हणजे वॉटर ड्रॉप आहे, जो वॉटर ड्रॉप हा अर्थ सरफेस वरती येताना त्याच्यावरती जो विस्कस फोर्स ऍक्ट होतो, विस्कस फोर्स, दॅट इज viscous drag, the force exerted by viscous medium along the path. विस्कस मीडियम, जे पाथवरती विस्कस मीडियम आहे, एअर मीडियम, त्या मीडियम कडनं लागणारा फोर्स, याला आपण विस्कस फोर्स म्हणतो. तो विस्कस फोर्स हा कॉन्स्टंट राहत नाही. असे हे व्हेरिएबल फोर्सची एक्झाम्पल्स आहेत. किंवा ज्या डिस्प्लेसमेंटमध्ये, बॉडीची जी डिस्प्लेसमेंट होते, त्या डिस्प्लेसमेंटमध्ये तुम्हाला जर वर्क फाइंड आउट करायचं असेल, तर त्यावेळेला फोर्स व्हेरिएबल जर असेल तर कोणता फॉर्म्युला वापरला जातो, तर तो आपण बघायचा आहे. कॉन्स्टंट असेल फोर्स तर आपण Fs cos θ फॉर्म्युला वापरू शकतो. सो वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स.